तर चला मुलांनो बघा, संख्या प्रकारामधला आपला 6वा जो प्रकार आहे, सगळ्यात महत्त्वाचा प्रकार ज्याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न पडतात, तर तो आहे मूळ संख्या, म्हणजेच त्याला आपण अभाज्य संख्या सुद्धा म्हणतो आणि इंग्रजीमध्ये जर त्याचं नाव बघायला गेलं तर प्राईम नंबर असं आपण त्याला म्हणत असतो। तर मूळ संख्या म्हणजेच अभाज्य किंवा प्राईम नंबर त्याला म्हणतो। तर बघा, मूळ संख्या ओळखायच्या कशा? ज्या संख्येला 1 आणि स्वतः त्याच संख्येने भाग जातो ती मूळ संख्या असते। बघा, अशी संख्या की जिला फक्त 1 ने भाग जातो आणि स्वतः तिनेच तिला भाग जात असतो, ती संख्या काय असते? मूळ संख्या असते। आता जर आपण इथं बघायला गेलो मुलांनो, तर 1 ते 100 मध्ये 1 ते 100 या उजळणीमध्ये किती मूळ संख्या आहेत? तर 25 आहेत। 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत। किती आहेत? 25 मूळ संख्या आहेत। 25 मूळ संख्या आहेत। आणि जर ह्याच प्रश्नावरून आणखीन एक प्रश्न जर तयार करायचा झाला तर परीक्षेमध्ये असा प्रश्न येतो की 1 ते 100 मध्ये ज्या 25 मूळ संख्या आहेत तर त्या मूळ संख्यांची बेरीज किती? तर 1 ते 100 मध्ये किंवा 1 ते 100 मधील मूळ संख्यांची बेरीज 1060 एवढी आहे। किती आहे मुलांनो? तर 1060 एवढी आहे। परत याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न असा तयार होतो की 1 ते 100 मधल्या 25 मूळ संख्या आपण इथं बघितल्या, त्यांची बेरीज सुद्धा बघितली की बाबा 1060 ही येते। मग त्याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न असा येतो मुलांनो की 1 ते 50 मध्ये, हे सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारलेले आहेत, ते 1 ते 50 मध्ये किती मूळ संख्या आहेत? तर 1 ते 50 मध्ये 15 मूळ संख्या येतात। किती येतात? 15 मूळ संख्या आहेत। आणि मग लगेच दुसरा प्रश्न काय पडतो की त्यांची बेरीज किती? तर मग आपण इथे लिहू शकतो की 1 ते 50 मधील मूळ संख्यांची बेरीज किती आहे मुलांनो? तर 328 एवढी आहे। किती आहे? 328 एवढी आहे। या मूळ संख्येवर खूप सारे प्रश्न तयार होतात आणि जेवढेही प्रश्न तयार होतात तेवढे सगळे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, कारण मूळ संख्येवर आधारित भरपूर प्रश्न नवोदयला पडत असतात। आता तुम्हाला प्रश्न असा आहे मुलांनो इथं पडतो की मूळ संख्या कोणत्या आहेत? जर आपण बघायला गेलं तर बघा, मूळ संख्येचा एक मोबाईल नंबर आहे। आपण त्याला मोबाईल नंबर म्हणू शकतो कारण मोबाईल नंबर आपला 10 अंकी असतो आणि ते जर 10 अंक तुम्हाला पाठ झाले तर मूळ संख्या लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला सोपं जातं। तर बघा, 44, 22, 32, 23 आणि 21। बघा, अशा प्रकारे 2-2चे गट जर आपण पाडले तर आपल्या लक्षात राहील की संख्या कशा लक्षात ठेवायचे। तर याचा अर्थ काय नेमका आता हे तुम्हाला समजून घ्यायचे। तर 44, 22, 32, 23, 21 म्हणजे काय आणि ह्या पद्धतीने तुम्हाला मूळ संख्या लक्षात कशा ठेवायच्यात हे मी तुम्हाला लगेच सांगणार आहे। तर बघा मुलांनो, आपण जो नंबर सांगितलाय कोणता नंबर? 44, 22, 32, 23 आणि 21 याप्रमाणे 44, 22, 32, 23 आणि 21 याप्रमाणे आपल्याला मूळ संख्या लक्षात ठेवायच्या। तर त्या कशा बघा? तर बघा, 1 ते 10 मध्ये हे पहिला नंबर घ्या। 1 ते 10 मध्ये किती मूळ संख्या आहेत मुलांनो? तर 4 मूळ संख्या आहेत। कोणत्या कोणत्या आहेत ते सांगा बरं चला? 2, 3, 5 आणि 7। बघा, ह्या पहिल्या 4चा अर्थ अशा प्रकारे म्हणजे 4 मूळ संख्या आहेत। त्याच्यानंतर किती? 11। 11 ते 20 मध्ये किती मूळ संख्या मुलांनो? 4च असतील। मग त्या कोणत्या आहेत बरं? 11, 13, 17 आणि 19। आता त्याच्यानंतरचं पण तुम्हाला लक्षात येईल। बघा, हे 4 आणि हे 4 कटले, त्याच्यानंतर 21,
21 ते 30 मध्ये कोणत्या आहेत मुलांनो? तर 2 मूळ संख्या आहेत की कोणत्या आहेत? 2. तर कोणती येईल? 23, 29. कोणती आहे मुलांनो? 29. म्हणजे हे 2 समजले का तुम्हाला कशा प्रकारे मी इथं केले ते? नंतर आहे 31. 31 ते 40 मध्ये सुद्धा 2 संख्या येतील मुलांनो. कोणत्या येतील? 2 संख्या येतील. मग त्या कोणत्या असतील? 31 आणि 37. बघा हे पण 2 झाले. त्याच्यानंतर 41 ते 50 मध्ये. 41 ते 50 मध्ये किती संख्या आहेत मुलांनो? तर 3 संख्या आहेत. त्या कोणत्या कोणत्या? बघा 41, 43 आणि त्याच्यानंतरची कोणती आहे? तर 47. बघा हे पण 3 कटले. आणि त्याच्यानंतर बघा 51 ते 60 मध्ये. 51 ते 60 मध्ये कोणत्या कोणत्या आहेत? 2 संख्या मुलांना. 2 संख्या येतात. कोणत्या? 53 आणि 59. 53 आणि 59. म्हणजे हे पण 2 तुम्हाला लक्षात आले असतील. त्याच्यानंतर बघा 61 ते 70 मध्ये. 61 आणि 67. 61 आणि 67. परत बघा 71 ते 80 मध्ये. 71 ते 80 मध्ये किती संख्या आहेत मुलांनो? तर 3 संख्या आहेत. मग त्या कोणत्या आहेत? 3 संख्या बघा सांगा लवकर. 71, 73 आणि 79. या 3 संख्या आहेत. परत 81 ते 90 मध्ये. 81 ते 90 मध्ये कोणत्या आहेत? 83. किती संख्या आहेत बरं? 2 आहेत. 83 आणि 89. 83 आणि 89 ह्या 2 संख्या आहेत. त्याच्यानंतर आहे 91 ते 100 मध्ये. 91 ते 100 मध्ये कुठली संख्या आहे? एकच संख्या आहे आणि ती आहे 97. तर बघा मुलांनो ह्या सगळ्या संख्या आपण या नंबर प्रमाणे घेतलेल्या आहेत. पहिल्या याच्यात 4, 1 ते 10 मध्ये 4 संख्या कुठल्या? 2, 3, 5, 7. दुसऱ्या 11 ते 20 मध्ये किती संख्या मिळाल्या आपल्याला? तर 4 संख्या मिळाल्या. 11, 13, 17, 19. नंतर 21 ते 30 मध्ये किती संख्या मिळाल्या? 2, 23 आणि 29. 31 ते 40 मध्ये किती संख्या मिळाल्या? 2, 31 आणि 37. 41 ते 50 मध्ये 41, 43, 47. आणि 51 ते 60 मध्ये 53 आणि 59. नंतर 61 ते 70 मध्ये 61 आणि 67. 71 ते 80 म्हणजे 71, 73 आणि किती आलं तुमचं? 79. 81 ते 90 मध्ये 83 आणि 89. आणि 91 ते 100 मध्ये शेवटची जी संख्या आहे मुलांना ती किती आहे? 97. तर अशा प्रकारे आपण काय सांगितलं होतं की 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत. तर बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 आणि 25. अशा प्रकारे किती संख्या आपल्याला इथं मिळाल्या मुलांनो? तर 1 ते 100 मध्ये 25 संख्या, मूळ संख्या 25 मिळाल्या. आणि त्यांची बेरीज जर बघायला गेलं तर किती आहे? 1060 आहे. आणि त्याच ठिकाणी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारला की बाबा 1 ते 50 मध्ये किती मूळ संख्या आहेत? तर त्या 15 आहेत. आणि त्यांची बेरीज जर बघायला गेलं तर 328 एवढी येते. तर चला पुढचा पॉईंट कव्हर करू आपण याच्यातला. तर बघा मुलांनो अशा प्रकारे ह्या सगळ्या मूळ संख्या आहेत. तर काही पॉईंट आपल्याला इथं कव्हर करायचे आहेत मूळ संख्येचे. तर बघा आणखीन एक प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये येतो की आता सगळ्या मूळ संख्या जर तुम्ही बघितल्या तर जवळपास सगळ्या संख्या म्हणजे एक संख्या जर सोडली तर बाकीच्या सर्व संख्या 1 ते 100 मध्ये जर आपण बघितलं तर सगळ्या संख्या विषम आहेत. पण बघा 2 ही जी संख्या आहे ती सम आहे. आपण इथं काय लिहू शकतो की 2 ही एकमेव सम मूळ संख्या आहे. हे लक्षात ठेवा कारण याच्यावर प्रश्न 100% येतो. तर 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. आणि आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची मुलांना की 0 आणि 1 ह्या मूळ संख्या नाहीत. ह्या मूळ संख्या नाहीत. ह्या मूळ संख्या नाहीत. आणि त्यानंतरचा जो पॉईंट आहे मुलांनो तो कुठल्याही मूळ संख्येचा मसावी जो आहे तो एकच असतो. कोणत्याही मूळ संख्येचा मसावी हा एक असतो. किती असतो? तर एक असतो. तर बघा मुलांनो हे पॉईंट लक्षात ठेवा तुम्ही. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. 0 व 1 ह्या मूळ संख्या नाहीत. आणि कोणत्याही मूळ संख्येचा मसावी हा एक असतो. आणि आणखीन एक पॉईंट आपल्याला इथे शेवटी जाता जाता बघायचा मुलांनो की तो असा आहे की आपल्याकडं 9 मूळ संख्या अशा आहेत. किती? 9.
9 मूळ संख्या अशा आहेत की ज्यांच्या एकक व दशक स्थानच्या अंकांची जर अदलाबदल केली तर त्यापासून सुद्धा मूळ संख्या तयार होतात. तर बघा आपण बघूया 9 मूळ संख्या कोणत्या आहेत. 11, 13, 17. बघा तुम्हाला दाखवते मी. 11चे जे एकक व दशक स्थानच्या अंकांची जर अदलाबदल केली तर 11च तयार होतात. त्याच्यानंतर मी कुठली सांगितली 13ची जर एकक स्थान व दशक स्थानची अदलाबदल केली तर 31 ही पण मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर किती घेतले मुलांनो 17 पण बघा 71 ही संख्या तयार होते. त्याच्यानंतर बघा आपण कुठली घेऊ शकतो 31 परत त्याच्यानंतर कोणती येईल 37. बघा 31 पासून सुद्धा 31 यांची जर अदलाबदल केली तर 13 ही संख्या मिळते. त्याच्यानंतर आहे 37ला सुद्धा बघा 73 ही संख्या मिळते. किती मिळते 37 पासून किती 73 ही संख्या तयार व्हायला. त्यानंतर आणखीन कोणती आहे 71, 73. पुन्हा 71, 73. बघा 71 पासून 17 ही संख्या मिळते आणि 73 पासून 37 ही संख्या मिळते. आणखीन कोणती आहे मुलांनो 71 पासून 17, 73 पासून 37 आणि 79 पासून 97, 97 पासून 79. तर ह्या 9 संख्या अशा आहेत त्या 9 मूळ संख्या ज्याच्यापासून ज्यांच्या एकक व दशक स्थानच्या अंकांची जर आपण अदलाबदल केली तर आपल्याला परत काय मिळतात तर मूळ संख्याच मिळतात. बघा मुलांनो आपण इथं काय केले तर जी मूळ संख्या आहे अशा 6 संख्यांचे जे प्रकार आहेत आपण इथं कव्हर केलेले आहेत. तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळे आपण काय करणार आहोत की याच्या पुढच्या ज्या संख्या आहेत टोटल आपण किती संख्या घेणार आहोत तर 12 संख्या आपण इथं शिकणार आहोत. त्यापैकी 6 संख्या आपण इथं कव्हर केलेल्या आहेत. तर पुढच्या संख्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर पुढचा व्हिडिओ बघायला कोणीही विसरायचं नाही आहे. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करा. आणि जर तुम्हाला कुठल्या नवीन घटकावर आधारित जर प्रश्न पाहिजे असतील किंवा जर तुम्हाला कुठले घटक अवघड जात असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. त्या घटकावर सुद्धा मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येण्याचा इथं प्रयत्न करीन. नमस्कार.